श्री स्वामी समर्थ। विचार म्हणजेच आपली फिलॉसॉफी, ज्या पद्धतीचे आपले विचार असतात तसेच मनात आपल्याला समोरच्या कृतीबद्दल विचार येतात। आता उदाहरणार्थ द्यायला गेलं तर आपण जर कुणाला फोन केला आणि त्यांनी जर आपला फोन नाही उचलला तर आपल्या मनात येतं की त्याने आपला फोन मुद्दाम नाही उचलला किंवा मुद्दाम आपल्याला इग्नोर केलं जात आहे, असे विचार मनामध्ये येतात। पण एखाद्याचं मन जर स्वच्छ असेल, त्याची कृती स्वच्छ असेल, तर ती व्यक्ती म्हणते की नाही काहीतरी कामात असेल, थोड्या वेळाने फोन लावला जाईल किंवा काम झाल्यानंतर लक्षात आल्यावर आपल्याला पुन्हा बॅक कॉल केला जाईल, असं आपल्या मनामध्ये येतं। पण जेव्हा आपलं मन स्वच्छ असेल तर मनात आपल्या चांगले विचार येतात। आणि ज्या वेळेला आपण कुणाशी तरी तसं वागलेलं असलो, कुणाला इग्नोर केलेलं असलं तर आपल्या मनातही तसेच विचार येतात। काही लोक आजारी असतात, समोरच्या व्यक्ती त्यांची खूप सेवा करतात, तरीही त्यांच्या मनामध्ये कोणतीही समाधानी वृत्ती राहत नाही। सेवा करणाऱ्याबद्दल कृतज्ञता सोडा, साधी सहानुभूतीची वागणूक देखील जी व्यक्ती सेवा करते त्याबद्दल राहते। पण त्याच ठिकाणी जर आजारी व्यक्ती चांगल्या स्वभावाची असेल, चांगल्या वागणुकीची असेल, तर ती खूप वेळा सेवा करणाऱ्या व्यक्तीची तोंडातून आपल्या असं निघतं की नाही त्याने माझं खूप छान केलं, त्याने माझं असं केलं आहे आणि माझी खूप सेवा केली आहे, त्या व्यक्तीमुळे माझं जीवन वाचतं आहे किंवा त्या व्यक्तीमुळे माझं खूप माझे कष्ट कमी होत आहे, असं नेहमी म्हणजे ज्या व्यक्तीच्या मनात जी कृती त्याची स्वच्छ असते तसेच त्याचे विचार मनात येतात किंवा विचार जसे स्वच्छ असले तर कृतीमधून ते दिसतं। म्हणजेच आपली फिलॉसॉफी आपल्या कृतीवर अवलंबून असते, हेच खरं। श्री स्वामी समर्थ।